आदर्श कन्या 4 इथं आज आमच्या सोबत आहेत काँग्रेस पक्षाचे उमेदवार विवेक निकोसे. काय सांगणार भाऊ, आज निवडणूक होत आहे या सेंटरवर, काय सांगणार आपण? सर्वांना जय भीम. महानगरपालिकेमध्ये भाजपा सत्याच्या विरोधामध्ये जो लोकांच्या मनामध्ये रोष होता, जो राग होता, रस्ते खराब, वाढवलेला टॅक्स, पाण्याचे बिलाची वाढवणूक आणि त्यानंतर पाणी पुरवठा होऊ शकत नाही आणि कुठलीही सुविधा महानगरपालिकेने पुरवू शकली नाही भाजपाची सत्तेमध्ये राहूनसुद्धा, त्याच्या विरोधामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लोक मतदान करायला स्वतःच्या ऊर्जेने येऊन झालेले आहेत. आणि तुम्ही पाहू शकता लोकांनी मन ठरवलेलं आहे, त्यांनी मन ठरवून येऊन झालेले आहेत की काँग्रेस पक्षाला मतदान करायचं आहे आणि भाजपाला हे मेसेज द्यायचा आहे की तुम्ही इतके वर्ष महानगरपालिकेचा कारभार सांभाळला पण तुम्ही अपयशी ठरले. फक्त तुम्ही लोकांचे स्वतःचे घरं भरले परंतु लोकांचे कामं करू शकले नाही, रस्ते सुधारू शकले नाही आणि टॅक्सचा तुम्ही वाढव केला, कचऱ्यावर रस्त्यावर पडला राहते. या सगळ्या गोष्टीच्या विरोधामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदान सुरू आहे आणि काँग्रेस पक्षाला भरभरून मतदान करून झालेली आहे जनता. आदर्श कन्या 4 आम आदमी पक्षामध्ये उमेदवार ठेवलेली आहे. आम्ही सर्व मतदारांना एक विनंती करत आहे की जितके पण शिल्लक राहिलेले उमेदवार आहेत, जितके पण शिल्लक राहिलेले मतदाता आहेत, त्यांनी कृपया करून लवकरात लवकर मतदान करावा. कारण याकरिता बी केलं पाहिजे आपण मतदान. आपल्या देशामध्ये मतदानाचा जो अधिकार आहे तो सत्ता पलटचा अधिकार आहे. ज्याही लोकांनी कामं नाही केली असतील त्याला तुम्ही बदल करू शकता. याकरिता मतदान करा, नवीन काही परिवर्तन बी करा. कारण की आपण बाकी पक्ष पाहिलेलं आहे, ज्या पक्षाने कामं नाही केलं त्या पक्षाला तुम्ही चेंज करू नका, म्हणून तुम्ही मतदान करा.